नमस्कार. जय महाराष्ट्र. प्रतापराव गुजर भाग 3 यामध्ये आपण प्रतापरावांचा उत्तरार्ध पाहणार आहोत. तर मित्रांनो, 1673 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला. हा किल्ला जिंकल्यानंतर आदिलशाही सावध झाले आणि बेहलोल खानाने 10 ते 12 हजारांचं सैन्य घेऊन स्वराज्यावरती चाल केली. शिवाजी महाराजांना ही बातमी जेव्हा कळाली तेव्हा त्यांनी प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांना 10 ते 15 हजारांची कुमक घेऊन बेहलोल खानाचं पारिपत्य करण्यासाठी सांगितलं. मराठ्यांनी केवळ 2 दिवसांमध्ये उमराणी गाठली. उमराणी म्हणजे विजापूरच्या पश्चिमेला 45 किलोमीटरवर वसलेलं हे ठिकाण आहे. सगळ्यात पहिला गनिमी काव्याने पाणी पुरवठा खंडित केला गेला. एप्रिल महिना होता आणि कडाक्याच्या उन्हामध्ये बेहलोल खानाच्या सैन्याचा टिकाव लागला नाही. सरते शेवटी बेहलोल खान हा त्याच्या सैन्यासोबत युद्ध करण्यासाठी बाहेर पडला. ही वेळ साधून मराठ्यांनी त्याला हरवलं आणि बेहलोल खानाने शरणागती पत्कारली. शरणागताला मारू नये या नियमानुसार प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली आणि जिवंत जाऊ दिलं, तेही त्याच्या जप्त केलेल्या युद्धसामग्रीसहित. महाराजांना जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांचा संताप अनावर झाला, कारण त्यांना माहिती होतं की बेहलोल खान हा पुन्हा स्वारी करणारच. तसंच घडलं. कोल्हापुरात प्रतापराव गुजर होते आणि त्यांना ही बातमी कळाली की बेहलोल खान पुन्हा स्वराज्यावरती चाल करून येत आहे. त्यांना खूप राग आला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं आणि अजून मदत हवी आहे असं कळवलं. पण आहे ती कुमक घेऊन बेहलोल खानाचं पारिपत्य करा, नाहीतर आम्हास पुन्हा तोंड दाखवू नका असं महाराजांनी प्रतापराव गुजरांना कळवलं. हे शब्द प्रतापरावांच्या खूप जिव्हारी लागले. त्यांच्या जीवाची तगमग झाली, कारण त्यांच्याकडून खूप मोठी चूक होऊन गेली होती आणि त्याची नुकसान भरपाई आता त्यांना करावी लागणार होती. त्यांनी सगळीकडे जासूस पेरले आणि बेहलोल खानाची माहिती काढण्यासाठी सांगितलं. एके दिवशी ते काही जणांसोबत शिकारीला बाहेर पडले होते. तेवढ्यात एका जासुदाने सांगितलं की खान हा कोल्हापूरतच आहे. इथे जवळच एक नेसरी ठिकाण आहे, तिथे त्याची छावणी आहे. त्याचं नाव ऐकताच ते बेभान झाले. त्यांच्यासोबत फक्त 6 जण होते, तेही सुडाने पेटले होते. काही काळाच्या आतच त्यांनी नेसरीकडे कूच केले, छावणी गाठली आणि तिथे एकच धुमाकूळ उडवला. सगळ्यात पहिलं तर खानाला विश्वास बसला नाही की प्रतापराव गुजर हे फक्त 6 जणांसोबतच आले आहेत. त्यांच्या तलवारीसमोर जो आला तो सरळ कापलाच गेला. त्यांनी सगळ्यांनी शौर्याची शर्थ केली, पण होते फक्त 7च ना. हजारोंच्या सैन्याला तोंड देता देता एक जण धारातीर्थी पडत गेला आणि अखेरीस प्रतापराव देखील पडले. ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली तेव्हा त्यांना खूप दुःख झालं. ही वेळ गनिमी काव्याने मारता आली असती, पण भावना अनावर झाल्यामुळे कोणाला काहीच सुचलं नाही आणि सगळं चित्रच पालटलं. पण या सगळ्यामुळे प्रतापराव गुजरांचं शौर्य कुठेही झाकवलं गेलं नाही. उलट त्या 7 जणांनी शौर्याला एक नवीन प्रमाण दिलं आणि इतिहासामध्ये अमर झाले. महाराष्ट्राचा इतिहास या 7 जणांशिवाय हा अर्धवटच आहे. तर अशा नवनवीन माहितीसाठी हे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की